वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एसपी ऑफिस येथे ॲडिशनल एसपी साहेबांना भेट दिलेली आहे की या 2-4 दिवसापासून सोशल मीडियावर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर ज्या खालच्या पद्धतीने टीका करीत आहेत, जे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, याचा जे आम्ही औरंगाबाद येथे RSSच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता, याचा उद्देश ते डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही गलित भाषामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना बोलत आहेत। आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही एसपी साहेबाला भेटून रितसर ज्या आयडिया आहेत, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल व अजून काही सोशल मीडिया असेल, त्या माध्यमातल्या आयडिया आम्ही काढून एसपी साहेबांना दिलेल्या आहेत निवेदनाद्वारे। ह्या आयडिया बंद नाही झाल्या किंवा याच्यावर कारवाई रितसर नाही झाली तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून या आयडिया कशा बंद करायच्या वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलने सांगेल। आणि मी सर्वांना विनंती करतो की सध्या महाराष्ट्राचं वातावरण चांगलं नसल्यामुळं असे कुठल्याही सोशल मीडियावर बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करू नये, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलनं रस्त्यावर उतरून आपल्याला उत्तर देईल। किती आयडिया? 12 ते 13 आयडिया आहेत आणि त्या आयडियाच्या पेजवर असे फेक आयडिया आहेत त्या, आणि ह्या आयडिया तयार करणारे कोण आहेत हे सर्वांनाच माहीत आहे। विदर्भामधल्या काही आहेत, पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत, काही अशा काही बाहेर राज्यातल्या पण आहेत, पण ओरिजिनल तर त्या आपल्या मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्याच आहेत। या आयडिया तात्काळ बंद झाल्या पाहिजे, अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलनं 100% आयडिया बंद करू। बहुजन आघाड़ी की तरफ से आज एसपी ऑफिस में एडिशनल एसपी साहब से मुलाकात हुई और 2-4 दिन से सोशल मीडिया पर जो प्रकाश अंबेडकर साहब के विरोध में वीडियो आ रहे हैं उसके बारे में साहब से कंप्लेन की गई और उनको बोला गया कि सो मोटो FIR दर्ज हो, ऐसा करने वालों के खिलाफ सख्त से सख्त एक्शन लिया जाए। और ये काम RSS का है। जैसा कि आप सब लोगों को मालूम है कि औरंगाबाद शहर में RSS के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी ने आंदोलन किया था, मोर्चा निकाला था। RSS को ये बात समझ में आ गई है कि RSS का विरोध करने की, RSS के खिलाफ सड़कों पर उतरने की हिम्मत सिर्फ बाला साहेब अम्बेडकर में है। और वो बाला साहेब अम्बेडकर को जानबूझकर अन्य कुछ भी बोलना है, उनके खिलाफ में वीडियो बनाने का काम हो रहा है। मैं वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से उन लोगों को सतर्क करना चाहता हूं कि अगर आप ऐसे वीडियो बनाना, सोशल मीडिया पर बाला साहेब अम्बेडकर के विरोध में बोलना बंद नहीं करोगे तो वंचित बहुजन आघाड़ी अपने स्टाइल में आपको उत्तर देंगी, सड़कों पे उतरेंगी। मैं इतना कहकर अपनी बात खत्म करता हूं।